तर नमस्कार, आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वर्गीय पैलवान रोहिदास तात्या मारणे यांच्या स्मरणार्थ आयोजित श्री नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे यांच्या माध्यमातून श्री नवखंडेनाथ चषक याच्याकडे ओव्हर स्टेपिंग रिटर्न क्रीज रिटर्न क्रीज साठी आपण पाहतो याच्याकडे तिसऱ्या मंचांची मदत जी घेतली जाणार आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतो याच्याकडे पैलवान भावेश उर्फ बंटी शेठ मारणे, उरवडे गावचे महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष आणि श्री नवखंडेनाथ क्रिकेट बोरवडे संघाचे संघमालक यांच्या माध्यमातून श्री नवखंडेनाथ चषक 2025 स्पर्धेचा आजचा असणारा हा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 4 गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मान या दोन संघांमध्ये असणारा सामना आहे. षटक क्रमांक पहिलं अप्पा शिळक्यांच्या हातामध्ये किरण जाधव आणि निखिल येळवंडे ही जोडी मैदानाच्या मध्ये आपण बघतोय आघाडीसाठी दाखल झालेली आहे. आज नक्कीच आपण पाहतोय सखोल क्रिकेटवरती चर्चा जर आपण पाहतो म्हणजे चैतन्य भाऊ गोळे आणि दादा पोवळे आदेश तांगडे यांच्यामध्ये मात्र ती रंगलेली आहे. आणि मला वाटतं मुळशीटी क्रिकेटचा जर आपण पाहिले गेले तर बराचसा अभ्यास यांचा देखील आहे. आणि नो बॉलचा इशारा, फ्री टॉन स्ट्राइक वरती बघायचंय निखिल. गोलंदाजीसाठी गोलंदाज अप्पा क्रॉस द बॅट येथे खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि पॅड मध्ये थोडंसं अंतर इथे होतं. बॅट आणि बॉल मध्ये टायमिंग ते जुळू शकलेले नाहीये. अगदी मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितले गेले तर निश्चितप्रमाणे चेंडू डॉट आलाय. धापलक इथे स्थिर असणार आहे. 6 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. अप्पा शेळके पुढे बघायचं यावेळेस डावखुर यात्रा तयार असतील. पहिल्या मॅच मध्ये अपयश हाती आले. यावेळेस बॅकफुटला गेले, इनसाइड आउट. चेंडूला पाठवलंय टीबॅक्सच्या कव्हरच्या डोक्यावरून. खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. इथे जर आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर षटकार इथे येताना जो आपल्याला बघायला मिळाला. या षटकाराने निखिलने पण पाहतोय मैदानामध्ये आक्रमण चढवलंय. 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. निखिल येळवंडे मुळशी तालुक्यातील आपण पाहतोय एक बेस्ट पेपर ऑलराऊंडर. पुढे त्या बॅकफुटला जा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. शॉटॅक्सचा कव्हर मध्ये खेळाडू आपण बघतोय साहिल भोसले चेंडू इथे फील्ड करेल. एक धावी ती आली आणि हे कॅल्क्युलेट क्रिकेट आपण मैदानामध्ये बघतोय. मैदानामध्ये जर पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे आपण ज्याला म्हणतो ना की एखादा मोठा स्ट्रोक आल्यानंतर पुन्हा मोठे स्ट्रोक खेळायचे नाही तर स्वतःची स्ट्राईक देखील तिथे रोटेट करायची. किरण जाधव स्ट्राईक ऑन तयार. खुलवा टप्प्याचा बॉल होता. त्यानंतर मात्र अगदी सावधरित्या चेंडू ते खेळून काढलाय. तोपर्यंत घेतलेली मैदानामध्ये सिंगल. एक धावी ती आली. या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 14 धावा निखिल येळवंडे आणि दुसऱ्या बाजूला किरण जाधव आपण पाहिले गेले तर आजही खऱ्या अर्थानं 1 वर्ष मला वाटतं आता पूर्ण झालेले आहेत. सांगवडेचं मैदान आणि त्या मैदानावरती 40+ एक मुळशी तालुका निहाय गटातून मात्र हे खेळणारे खेळाडू आणि खुल्या गटातून आपण पाहिलं तर रायगड संघाला धनवी स्पोर्ट अलिबाग या संघाच्या विरोधात मग किरण जाधव असू द्या निखिल येळवंडे असू द्या यांचा जबरदस्त खेळ राहिला. परंतु इथे फुल टॉस आणि अशा प्रकारचे चेंडू जर तुम्ही निखिलला टाकले तर निखिल तुम्हाला इथे कदापि बक्षणार नाहीये. हा चौकार. थँक्यू डीजे. आणि सगळ्या आता मुळशीकरांचं खरं जर आपण पाहिलं ना तर श्री नवखंडेनाथ चषक या स्पर्धेकडे मात्र जे लागलेलं आहे आणि मला वाटतं मग आदेश तांगडे असू द्या, पलीकडच्या बाजूला चैतन्य भाऊ गोळे असू द्या, दादा पोवळे असू द्या, इकडे सिक्सर किंग ऋषिकेश भिलारे आहेत. सगळ्यांची चर्चा एकच आहे की या सीझन मध्ये जर चर्चा आपल्याला वर्षभर करायची असेल ना तर ही स्पर्धा गाजवावी लागणार आहे. आणि जो ही स्पर्धा गाजवणार त्याच्या नावाची चर्चा वर्षभर मुळशी तालुक्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही.
कारण सगळ्यात महत्वाचं काय ते या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजसाठी एक टू व्हीलर बाईक आहे. प्लेअर ऑफ द डे खिताबासाठी आपण पाहिले गेले तर एक आकर्षक सूर्या प्लस या कंपनीचा आपण पाहिले गेले तर नक्कीच एक कूलर आहे. स्पोर्ट्स सायकल आहेत, ब्रँडेड बॅट आहे, चांदीची गदा आहे. क्रॉस द बॅट वाह! इथे फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. मनगडाच्या साह्याने वळवलेला बॉल होता, चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट मध्ये. कडक षटकार, 6 धावा. थँक्यू. अनिकेत दादा आणि आदेश भाऊ हे दोघं जवळचे मित्र असले ना चैतन्य दादा, एक आतली गोष्ट तुम्हाला सांगतो आता, ऋषी दादा तुम्हाला पण सांगतो. हा चेंडू उद्या षटकार आलेला आहे, 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हलक्यातनं चेंडू ते मैदानामध्ये आपण बघतोय खेळला, लेट कट होता तिथे आणि इथे मैदानामध्ये खेळाडूकडून मात्र झालेली चुकी आणि या चुकीचं रूपांतर होईल या चौकारामध्ये. थँक्यू डीजे. ऋषी दादा बऱ्याच वेळा आपण पाहिलं रात्रीच्या 12 असं वाजू द्या किंवा 1 वाजू द्या, अनिकेत दादाचा कधी फोन असतो आणि सगळ्यात महत्त्वाचा आदेश रांगडे असतील आणि सिकंदर भोसले यांचा केव्हाही फोन असतो. सगळ्यात महत्त्वाचं विचारतात यांनी आमच्याविषयी काही स्ट्रॅटर्जी रचली आहे का सर, तुम्हाला काय माहिती आहे का? किती जरी जवळचे मित्र असले परंतु सामन्यामध्ये कोणाचेच नाहीयेत. नो बॉल. गोलंदाजीसाठी गोलंदाज बोला तयार. ओहो, यावेळेस मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. यापूर्वी आपण पाहिलं तर श्री नौखंडेनाथ चषक या स्पर्धेमध्ये पहिलं निर्धाव षटक टाकण्याचा मान मात्र ज्या प्रशांत पारखीने आपल्या नावावरती कोरलेला आहे तोच प्रशांत पारखी. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चौकार, एक नो बॉल आला. पुन्हा एकदा बोटर रोल केली, थोडासा लेग ब्रेकचा वापर इथे मात्र प्रशांत पारखी करतायत. हा चेंडू डॉट आलेला आहे, धावफलक इथे स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड वरती 29 धावा आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं काय आपण पाहिलं ना तर मग संजय बालेराव सर असू द्या, अजय आवळे सर असू द्या, नेहमीच मुळशी तालुक्यातील जे संघ आहेत ते चर्चा एकच करत असतात की एखाद्या खेळाडूचा प्लस पॉईंट काय आहे किंवा एखाद्या खेळाडूचा मायनस पॉईंट काय आहे. हा चेंडू उसळी घेणारा चेंडू होता, व्हाईट बॉल. आणि आपण म्हणतो ना की एखादा संघ ज्यावेळेस कुठेतरी कमी पडतो किंवा कुठेतरी त्याची एखादी बाजू कमजोर असते तर तुम्ही आवर्जून संजय सर असतील, अजय सर असतील यांना जो विचारणार ते सांगतील तुम्ही कुठे फोकस केला पाहिजे. ओहो, यावेळेस स्क्वेअर कट आणि चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर, डीप थर्ड मॅन मध्ये ठोकलाय, 1 बाउन्स, चौकार. चौकार यावेळेस किरण जाधवच्या बॅटमधून. 34 धावा स्कोर कार्ड वरती. पुढे कट करायचा इथे होता, निलेश देशमुख आले, चेंडूला फील्ड करतायत. एक धाव तिथे रोखू शकलेले नाहीयेत. एक धाव आली. शॉट पॉइंट मध्ये केलेलं हे क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक आपण बघतोय मैदानामध्ये संपलं जाईल. इथे दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 35 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. मैदानामध्ये बघायचं यावेळेस आता आघाडीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. अप्पा शेळके पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक ते मैदानामध्ये घेऊन येतील. किरण जाधव आणि निखिल येळवंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघतो. या सीझन मध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच 4 ते 5 मॅन ऑफ द सिरीज हा किताब देखील मात्र निखिलने मिळवलेला आहे. आजही खऱ्या अर्थानं माळुंगे च्या मैदानावरती मानाचा मुळशी करंडक या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचे ते मानकरी राहिले निखिल.
एक बेस्ट आणि प्युअर ऑलराऊंडर आहेत. बोला तयार अप्पा. समोर बघायचे किरण जाधव. पहिल्याच बॉल यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू. शरीराचा वेध घेतल्यानंतर मग पाहतोय पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत लेग बाईची रूपाने आली सिंगल. एक धाव इथे आलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या देखील मग पाहतोय 36 रन. अप्पा शेळके तयार. थोडीशी शांतता आहे आणि गावातील आपण पाहिले गेलं तर नक्कीच उरडे गावातील बरेचसे आमचे ग्रामस्थ देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मात्र आपली पावलं त्या मैदानाकडे घेऊन येत आहेत. ही देखील एक तितकीच महत्वाची गोष्ट आहे, कारण आपल्या गावातील तरुणांनी नक्कीच एक मोठा उपक्रम हाती घेतलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला जा चेंडू खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे डीप मध्ये तैनात. संघाची धावसंख्या यावेळेस आपण बघितलं तर मैदानाच्या मध्ये एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 37. बॉलिंग ट्रॅक वरती तयार असतील अप्पा. थोडंसं धाब्याला ब्रेक लावण्याचं काम करतायत. खोलवर टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा खोदून काढला यावेळेस. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू चाललाय. दन 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 करत हा चौकार. थँक्यू डीजे. यावेळेस आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर आता चौकार आलेला आहे. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 41 धावा आहेत. स्ट्राइक ऑन किरण जाधव आहे. पावलांचा वापर यावेळेस केला. कदाचित किरण जाधव तयार होते इथे की हा चेंडू इथे आउट कटर होईल आणि मी चेंडूच्या रीच पर्यंत जाईल, चेंडू कट करेल. परंतु आपण पाहिलं तर हा चेंडू सरळ टाकलेला आहे आणि किरण या चेंडूसाठी तयार नव्हता. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये आलाय. पुन्हा गोलंदाज तयार. 41 धावा. ओहो, यावेळेस पायावरती टाकलेला चेंडू आणि तिथे काय, दिशा से भटके तो पडेंगे फटके. डीप स्क्वेअर लेग मध्ये षटकार. या भळे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय धाफलक मात्र वेगाने पुढे जाते. धाफलकावरती 47. 14 चेंडू मध्ये 31 बनवतोय किरण जाधव. पुन्हा एकदा यावेळेस शफल झाले. थोडासा हलकीशी अपील होताना आपल्याला बघायला मिळाली. षटक क्रमांक संपलं जाईल इथे. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 47 धावा धाफलकावरती आहेत आणि एकही फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या मध्ये बाद होऊ शकलेला नाहीये. तुम्ही खेळाडूंसाठी पाणी घेऊन जाऊ शकता. पाण्यासाठी आपण पाहिले तर नक्कीच पहिलवान 22 रुपये बंटी मारणे यांनी सांगितलंय की पाण्यासाठी कुठल्या प्रकारचं लिमिटेशन तुम्ही ठेवू नका. प्रचंड उन्हाचा झटका जाणवतोय. त्यामुळे दोन्ही खेळाडूंना विनंती, टीमच्या प्रतिनिधींना विनंती करतो आपण खेळाडूंसाठी पाणी घेऊन जा मैदानामध्ये आणि पाणी पिणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण पाहिले गेलं तर बरेच जण म्हणतात ना मामा की पंच होणं खूप सोपी गोष्ट आहे किंवा काय दिवसभर एका जागेवरती उभं राहायचंय. परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय, भर उन्हामध्ये उभं राहायचंय. अगदी आपण पाहिलं तर 40 डिग्री तापमान सेल्सिअस पर्यंत मात्र तापमान वाढतंय आणि अशा उन्हामध्ये एका जागेवरती उभं राहून तिथे निर्णय देणं आणि अचूक आणि बिनचूक निर्णय देणं ही सोपी गोष्ट नाहीये. आणि मला वाटत असेल का कोणी जर म्हणत असेल की ही सोपी गोष्ट आहे त्याने फक्त एक मॅच फक्त उन्हामध्ये उभं राहून बघावं, तो अनुभव कसा आहे. पंच होणं सोपी गोष्ट नाहीये. ओहो, यावेळेस बघायचंय मिड विकेट मध्ये आणि काय तर मैदानामध्ये बघायचंय तिथे काय होणार आहे. आणि नक्कीच सॉफ्ट कॉर्नर म्हणून मात्र तिथे आमचे प्रेक्षक देखील कळवत आहेत की तुम्ही तिसऱ्या पंचांकडे निर्णय देणार का. ऑनफिल्ड निर्णय बघायचं मैदानामध्ये पंच इथे काय निर्णय घेतील तर नक्कीच तिसऱ्या पंचाकडे निर्णय त्यांनी सोपवलेला आहे. कारण कुठल्याही संघाचं इथे
आमचे गणाभाऊंचं देखील आपण पाहतोय आज आगमन झालेलं आहे. आणि इथे निर्णय दिलेला आहे, हा षटकार आहे. आताचा षटकार असेल आणि या षटकाराने संघाची धावसंख्या आपण बघतोय मैदानामध्ये 53 धावा. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. बॉल ट्रॅक वरती पुन्हा बघायचं मैदानामध्ये आपले साहिलचं देखील स्वागत इथे मात्र षटकाराने केलंय. स्ट्राइक ऑन निखिल येळवंडे. ओ यावेळेस बघायचं मैदानामध्ये चेंडू मात्र निघालाय. थर्मॅचे खेळाडू चेंडू कव्हर करतील तोपर्यंत घेतली मैदानाच्या मध्ये सिंगल जे रोखू शकले नाहीयेत. एक धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने 54 धावा ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. बॉल ट्रॅक वरती आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. खऱ्या अर्थानं साहिल भोसले डावखुऱ्या शैलीचा खेळाडू आहे. समोर बघायचे अनुभव किरण जाधव. ओ आता मात्र चेंडू पडला, थोडासा बाउन्स होणारा चेंडू आणि मला वाटतं एक नॅचरलमुळे साहिलने कळवलं की नाही बॅट आणि बॉल मध्ये तिथे संपर्क नव्हता. चेंडू फक्त उसळी घेताना आपल्याला जो बघायला मिळाला आणि साहिलने आपली अपील माघार घेतली. डॉट बॉल इथे मैदानामध्ये असेल. किरण देखील थोडासा सरप्राईज आहे की अचानक एवढा चेंडूने बाउन्स कसा घेतला. साहिल तयार. खुलब्या टप्प्याचा बॉल यावेळेस मिड ऑफ मध्ये बघायचा. चेंडूला कव्हर करतील. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळालं. एक धावा आली. एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 55 धावा आहेत. एकही फलंदाज आतापर्यंत बाद होऊ शकलेला नाहीये. पुन्हा एकदा यावेळेस थोडासा डक होत मात्र चेंडू खेळलाय मिड विकेट मध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. 1 बाउन्स हा चौकार. आणि यावेळेस मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितले गेले तर आता चौकार निखिलच्या बॅटमधून देखील मैदानाच्या मध्ये संघाची धावसंख्या 59. जोरदार बॅट इथे फिरवली. व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहतोय मुख्य पंच सन्माननीय अजय अवळे सरांकडून. संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय एकेरी दुहेरी धावेने मात्र धावफलक पुढे सरकतंय. साहिल तयार. यावेळेस लेट कट शेवटपर्यंत चेंडूला जवळ येऊन दिलं. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. निलेश देशमुख चेंडूला इथे फील्ड करतील तोपर्यंत घेतलेली एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाऊन पोहोचते धावफलकावरती. 61 धावा. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. सामन्याकडे जाऊयात. मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बघायचं यावेळेस. आणि आता जर आपण इथे पाहिले गेले तर शेवटचं षटक आहे आणि हे शेवटचं षटक मैदानाच्या मध्ये घेऊन येईल गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रज्वल यादव. आज आपण पाहिलं तर काय कॅच मात्र त्याने पकडला आणि प्रज्वलच्या हातामध्ये आता चेंडू संघाने सोपवलेला आहे. संघाच्या संगणकाने दाखवलेला त्याच्यावरती विश्वास आहे आणि या विश्वासाला आज बघायचं मैदानामध्ये विश्वासाला साजेल असा खेळ मात्र प्रज्वलकडून अपेक्षित आहे संघाला. पहिलाच बॉल यावेळेस स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नव्हता. चेंडू इथे डॉट आलाय. धावफलक
गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार, उजव्या हाताने. ओहो, लोअरफुल टॉस होता, जसा आला तसा घुमवला मिड विकेट मध्ये. हा षटकार आहे. यावेळेस आपण पाहतो मैदानामध्ये षटकार आला. पहिल्या चेंडूवरती नक्कीच प्रज्वलचं थोडंसं वर्चस्व बघायला मिळालं, परंतु त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये निखिलचं आक्रमण. 67 धावा स्कोर कार्ड वरती, 11 चेंडूमध्ये 29 बनवतोय निखिल. हा चेंडू पुन्हा बघायचा, मोठा स्ट्रोक, फटका फसलाय. निलेश देशमुख आले चेंडूच्या खाली आणि प्रज्वलने सांगितले एक तेरी तो एक मेरी भी. इथे विकेट. मैदानामध्ये बघायच्या वेळेस सध्या विकेट देण्याचे आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर देखील दाखल होतील आणि हा चेंडू यावेळेस अगदी लेगस्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू, व्हाईट बॉल. अतिरिक्त धावी ते मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे आणि या अतिरिक्त धावाने संघाचा धावफलक देखील आपण मैदानामध्ये बघणार आहोत. 68 धावा शेवटचं षटक आहे. प्रसाद जाधव मोठा स्ट्रोक खेळलाय, फटका फसला, चेंडू हवेत. स्वतः प्रज्वल चेंडूपर्यंत पोहोचला. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. एसबी स्पोर्टचे ओनर आणि मुळशी तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू सिकंदर दादा भोसले यांचा या ठिकाणी शुभागमन होतोय. सिकंदर दादा आपलं देखील श्री नवखंडेनाथ चषक स्पर्धेमध्ये आपलं स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. हा चेंडू आपण बघतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. फलक अगदी आपण पाहतोय निश्चितप्रमाणे गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाचा मात्र मोठ्याने उभं होतोय. 70 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा गोलंदाज तयार, प्रज्वल यादव. लोअर फुल टॉस होता आणि या प्रकारचे चेंडू मात्र तुम्ही किरण जाधवलाही टाकू शकणार नाही. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, हा चौकार. आता जर आपण पाहिलं गेलं तर इथे मैदानामध्ये चौकार येताना जो आपल्याला बघायला मिळाला. हा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल. अतिरिक्त धावी ते मैदानाच्या मध्ये असणार आहे. प्रज्वलकडे खऱ्या अर्थानं पेस आहे, गती आहे, परंतु नियंत्रण अजून मात्र नक्कीच प्रज्वलला स्वतःवरती आणावं लागणार आहे. आणि हे नियंत्रण, हा कंट्रोल तुम्हाला सरावामधून येतो. तो आत्मविश्वास मात्र शोधण्याची गरज आहे प्रज्वलला. ओहो, यावेळेस बिग हिट तर केलाय आणि चेंडू बघायचे चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बिग ब्लास्ट, किरण जाधवचा हल्ला, षटकार.
चला तर यानंतरची होणारी मॅच सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी आणि त्यांच्या विरोधामध्ये शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो की आपण टॉस साठी या ठिकाणी यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी आणि त्यांच्या विरोधामध्ये शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉस करतोय आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी चला बॅट्समन चला. पहिला डाव संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धापलकावरती आपण बघतोय गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवलेल्या आहेत त्या 81 धावा 82 धाव्यांचं टार्गेट आता ठेवलंय श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मान संघासमोर. तर बघायचं या 82 धाव्यांचा पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे ते केला जाणार आहे. सगळ्यात महत्वाचं काय तर आज आपण पाहिलं तर गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघामध्ये आज आपल्याला सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे संघाला. खऱ्या तर आपण पाहिलं तर श्री नवखंडेनाथ चषकाचा ज्यावेळेस शुभारंभ अनाउन्समेंट झाली चर्चा झाली मला वाटतं ऋषीदादा बरेचसे मुळशी तालुक्यातील जे अष्टपुरी खेळाडू आहेत सगळ्यांनी स्वप्न एकच पाहिलंय टू व्हीलर बाईक. जर वर्षभर आपल्याला मुळशी तालुक्यामध्ये आपल्या नावाची चर्चा करायची असेल तर त्यासाठी या स्पर्धेमध्ये आपल्याला सर्वस्वपणाला लावायचंय आणि प्रत्येक संघ इथे स्वप्न घेऊन उतरलेला आहे. परंतु बघायचंय कोणता संघ असेल याची स्वप्न पूर्ण होतील. राजू सकरगी तयार. पहिला बॉल अप्पा शेळके यांच्यासाठी जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक होता. मिड ऑफचे खेळाडू तिथे मैदानामध्ये बघायचंय थोडेसे बीट होत आहेत आणि चेंडू चाललाय पहिल्याच बॉल वरती मिळालाय खणखणीत चौकार. उत्कर्षकडून आपण पाहतोय नक्कीच इथे झालेली चूक आणि त्या चुकीचं रूपांतर इथे मात्र चौकारांमध्ये होतं. या मैदानावरती आपण पाहिलं ना तर धावा होत आहेत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. राजूचं स्वागत चौकाराने. लोअर फुल टॉस पुण्यात ऑन साइडच्या दिशेने चेंडू खेळलाय. मिडॉनचे खेळाडू चेंडूला मात्र इथे फील्ड करतील. यावेळेस चेंडूला तिथे थांबवलेलं आहे. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघतोय मैदानामध्ये 5 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती इथे आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदीच जर आपण पाहिले गेले तर पहिले षटक प्रगती पथावर असताना
गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय राजू तय्यर असेल वरतो विकेट. क्रॉस बॅट यावेळेस इथे खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज प्रॉपर बॅटवरती चेंडू आपण बघितलं मैदानामध्ये आलेला नाहीये. तोपर्यंत मैदानामध्ये बघायचं आहे चेंडू डॉट असणार आहे. स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट फिल्डर साठी स्पोर्ट्स सायकल, ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळतील. ओहो, यावेळेस निलेश देशमुख यांच्या बॅटमधून हा चेंडूवरती वार होता आणि हा वार कुऱ्हाडीचा होता. षटकार आहे. इथे मैदानामध्ये षटकाराला षटकाराने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 11 धावा. इथे आपण मैदानामध्ये पाहिले तर अंतिम चारही संघासाठी टी शर्ट्स आहेत. मोहन भाऊ मारणे, माजी उपसरपंच उरवडे यांच्या माध्यमातून प्लेयर ऑफ द डे साठी आपण पाहतोय नक्कीच एक कूलर ज्यांनी सौजन्य केले निलेश भाऊ गाडे. फायनल मॅच चा मॅन ऑफ द मॅच साठी एक चांदीची गदा ज्याने आपल्या सौजन्य केलेली आहे. स्वर्गीय पैलवान सागरभाऊ तांगडे यांच्या स्मरणार्थ सर्जीराव तांगडे माजी सरपंच आणि त्याचबरोबर उद्योजक आणि पैलवान समीर भाऊ तांगडे यांच्या वतीने मात्र नक्कीच एक चांदीची गदा आहे. स्वप्नील दादा येळवंडे यांच्या वतीने प्राइज आलेला आहे. जो कोणी कोलंदाज इथे विकेट हॅट्रिक पूर्ण करेल त्यासाठी 1000 रुपयाचं प्राइज. टप्पा थोडासा मागे ठेवला. राजू सक्री यांचा अनुभव नक्कीच मैदानामध्ये बघायचा आहे. थोडस व्हेरिएशनचा प्रयत्न तो मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न वारंवार जो केला जातोय, परंतु मैदानामध्ये बघायचं इथे व्हाईट बॉलचा इशारा तर दिलेला आहे. संघाची धावसंख्या 12 धावा. निलेश देशमुख यांच्याकडे ताकद आहे, क्षमता आहे आणि यांच्याकडे आक्रमकता ही त्यांच्यामध्ये कुठून कुठून भरलेली आहे. परंतु बघायचं आहे आक्रमकता आता फक्त नावाने चालणार नाहीये, ते करून दाखवावं लागेल निलेश देशमुख यांना. पुढे सरसावले त्यावेळेस बघायचंय मिड विकेटला बॉल खेचलाय आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स, चौकार. इथे जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये आता चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला षटक क्रमांक संपलं जाईल. मैदानाच्या मध्ये पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 16 रन ज्या धाफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाजासाठी देखील एक बॅट पहिलवान अनिकेत भाऊ पोवळे यांच्यामध्ये मात्र सौजन्य केलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी एक ब्रँडेड शूज ज्याने आपल्या सौजन्य केलेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मुळशी तालुक्याचे अध्यक्ष प्रसन्नदादा ओझरकर, त्याचबरोबर स्पोर्ट्स सायकल उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि बेस्ट फिल्डर साठी त्यामध्ये शुभा प्रतिष्ठान, रविभाऊ भंडलकर, त्याचबरोबर किरण भाऊ मारणे, श्री गणेश मोबाईल स्टोर च्या माध्यमातून या 3 स्पोर्ट्स सायकल देखील आपल्याला पाहायला मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं मॅन ऑफ द सिरीजसाठी असणारी 2 व्हीलर बाईक. इनसाइड आउट सो खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये खेळाडू तैनात आहेत. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. बॅटचा फेस ओपन केला निखिल येळवंडे. आता मात्र बघायचे गोलंदाजीसाठी आलेत. 2 व्हीलर बाईक ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये सौजन्य केलेली आहेत. जाकीभाई शेख आणि त्याचबरोबर पैलवान सुशांत भाऊ मारणे यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये एक 2 व्हीलर बाईक आपल्याला सौजन्य झाली आहे. निखिल येळवंडे आपण ज्याची चर्चा करत होतो की मुळशी तालुक्यातील एक बेस्ट पिवर ऑलराऊंडर आणि या हंगामामध्ये ज्या फॉर्म मध्ये तो राहिलाय, आजही मानाचा मुळशी करंड गाठवतो. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये मालिका वीर हा किताब त्याने मिळवला आणि आपली गोलंदाजी आपल्या फलंदाजीच्या जोरावरती संघाला बक्षीसपात्र करताना पण त्याला बघितलंय. ओ यावेळेस बिग हिट केलाय आणि इथे चेंडू लांब 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 खूपच लांब. षटकार निलेश देशमुख यांच्या बॅटमधून. चरण आता मात्र षटकार आलाय. पुन्हा एकदा बिग हिट. वाकड्या तिकड्या झाडाला हिरवा हिरवा पाला. लांब लांब षटकार मारेगा लेकिन झुकेगा नहीं साला. षटकार
इथे आपण बघतोय लागोपाठचा दुसरा षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आज मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये निलेश देशमुख ऑन फायर आहे. जसा तो सूर्यदेव तळपतोय ना तसं तो मैदानामध्ये निलेश देशमुख देखील तळपलेला आहे आणि ज्याची चर्चा सुरू होती निखिलची त्याच्यावरतीच आक्रमण आहे. पुढे दाखल टप्प्याचा बॉल ऑन साइडला चेंडू खेळलाय. सुसाट वाऱ्याचा वेग बघायचा चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर फरार. इथे आलाय दन 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 करत चौकार. आता जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर आता पुन्हा एकदा चौकार आलेला आहे. निलेश देशमुख इथे मैदानामध्ये स्ट्राइक ऑन तयार असतील. निखिल येळवंडे यांच्यावरती आक्रमण आणि निलेश देशमुख सांगतायत हम भी कुछ कम नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा बघायचंय मैदानामध्ये चेंडू निघालाय. निलेश देशमुख यांना माहितीये आपलं मार्केट आपणच तयार करायचं. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. तंगडीचे यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये आता चौकार पुन्हा एकदा येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. समीकरण मैदानामध्ये बदललं जाईल. आता 37 धावा धावफलकावरती आहेत. 19 चेंडू 45 बनवायचे आहेत. निलेश देशमुखची फलंदाजी गोलंदाजाच्या डोक्यामध्ये आणणारी फलंदाजी ही आपण पाहतोय. मुंग्या पुन्हा एकदा इनसाइड आउट. खडक खडे कडक बधडक ठोकलाय षटकार एक्स्ट्रा कव्हरला. थँक डीजे. आणि यावेळेस आपण बघतोय निलेश देशमुख यांचं आक्रमण नव्हे तर मी म्हणेल याने मैदानामध्ये केलेला तांडव आहे. आणि आता बघायचंय समीकरणामध्ये बदल होईल. 43 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत. अजून बनवायचे 39. निलेश देशमुख सांगत असेल जेव्हा सगळं काही संपलंय ना असं वाटत असेल ना निलेशला तेव्हा सांगा या जगाला तीच वेळ असते काहीतरी नवीन करण्याची. तीच वेळ असते स्वतःला सिद्ध करण्याची. आणि ती वेळ आता मात्र निलेशला माहिती आहे ती आलेली आहे. षटकारांचा चौकारांचा पाऊस धावफलक आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. पुन्हा एकदा 43 धावा 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. 39 धाव्यांची अजूनही मात्र इथून पुढे मैदानामध्ये जिंकण्याची गरज आहे. 18 चेंडू 39. छोटासा ड्रिंक ब्रेक स्ट्रॅटजी टाइम आउट. चला स्पीडअप करा टीम. प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही कठीण असते परंतु हे देखील म्हटलं जातं की या कठीण गोष्टींना स्वीकारा. या कठीण परिस्थितीतून स्वतःला सावरा. या कठीण परिस्थितीतून समोर तुम्ही उभे राहा. संघर्ष करा. विजय तुमचाच आहे. चला स्पीडअप करा टीम. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. एवढा वेळ नाही आपल्याकडे. मॅच कंडिशन आपण पाहतोय तुम्हाला पुन्हा ते मैदानामध्ये ते घेऊन जाणार आहे. आणि इथे जर आपण मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर जबरदस्त कमबॅक निलेश देशमुख यांचं राहिलंय. सुरुवातीला थोडीशी संत गती जरूर राहिली. निलेश देशमुख 9 चेंडूमध्ये बनवल्या 36. संधी आहे निलेश देशमुख यांना 12 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण करण्याची. परंतु बघायचंय स्वप्न पूर्ण होणार का. परंतु निलेश देशमुख यांना माहिती माझं रेकॉर्ड बनवण्यापेक्षा माझ्या संघाला विजय मिळवून देणे हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.
राजू सक्करगी यांच्याकडे पुन्हा ते गेलेत. समोर बघायचे आप्पा शेळके. आप्पाला देखील आता मैदानामध्ये साथ द्यावे लागणार निलेश देशमुख यांना. प्रेशर प्रेशर आता गोलंदाजावरती. हे क्रिकेट आहे मित्रांनो. तू खेळाडू आहेस, सध्या तुझे दिवस खराब चालू आहेत, सामन्यात देखील पाहिजे तसा परफॉर्मन्स पडत नाहीये, पण लक्षात ठेव प्रत्येक दिवस तुझा असेल असं नाही. अशा वेळेस नाराज होऊ नकोस, स्वतःचा आत्मविश्वास हरू नकोस. तू लढ, तू सराव कर, तू संघर्ष कर. दिवस तुझा येईल आणि ते आप्पा दाखवतोय. झेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आप्पाच्या बॅटमधून आता चौकार आलेला आहे. आता मी म्हणेल दोन्ही टोकाला आग लागलेली आहे. इकडे आड तिकडे विहीर आहे. बॅची चेंडू पडला, थोडीशी दिशा बदलली, सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय तिथे, फेकी उशिरा होईल. किरण जाधव होते तिथे थर्डमॅन मध्ये, परंतु एक धाव रोखू शकलेले नाहीयेत. एका धावेच्या मदतीने धाफलकावरती 48 धावा. गोलंदाजीसाठी पुन्हा बघायचं, गोलंदाज तयार. मॅच कडे जायचं मैदानामध्ये पुढे एकदा. आता जर आपण पाहिलं तर 48 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. राजू सक्करगी उजव्या हाताने. ओ आता थोडासा बाउन्स होता, खांद्याचा वापर चांगला केला राजू सक्करगी यांच्याकडे देखील अनुभव आहे. कारण आपण राजू सक्करगी यांना देखील आपण पाहिलं तर तालुका निहाय गटाचं क्रिकेट खेळताना बघितलेलं आहे, खुल्या गटाचं क्रिकेट खेळताना पाहिलेलं आहे. आणि मला वाटतं हितेंद्र सूर्यवंशी अर्थात आमचे सगळ्यांचे लाडके लाला मैदानामध्ये पाणी घेऊन गेले, आणि ते फक्त पाणी नव्हतं, खेळाडूंसाठी कानमंत्र घेऊन गेले होते. क्रॉस बॅट धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता. चेंज ऑफ पेस गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. राजू सक्करगी यांची लेग बायच्या रूपाने घेतलेली सिंगल, एक धाव इथे आलेली आहे. आणि कधी कधी आपण म्हणतो ना, एखाद्या चांगल्या गोलंदाजाचा स्पेल ज्यावेळेस सुरू असतो ना, एक तर स्वतःची स्ट्राईक रोटेट करा किंवा थोडासा संयम दाखवा. एक तर तो गोलंदाज थकतो तरी किंवा त्याचा स्पेल संपतो तरी, या दोन गोष्टी होतात. आणि ज्यावेळेस मात्र तुम्हाला संधी मिळेल ना, त्यावेळेस संधी असते तुम्हाला कमबॅक करण्याची. समीकरणामध्ये बदल होईल. 14 चेंडू शिल्लक, 33 धावा अजून बनवायच्या आहेत. मॅच आहे दोन्ही संघांकडे. बघायचंय राजू सक्करगी तयार असेल. स्ट्राइक ऑन अप्पा. हा चेंडू क्रॉस द बॅट, इथे खेळण्याचा प्रयत्न होता. कुठल्या स्पॉटवरती चेंडू पडला, थोडासा दिशा बदलणारा, अटल्या बाहेरच्या बाजूला वळण घेणारा चेंडू होता. डॉट बॉल. संघाचं धावफलक की ते मैदानामध्ये बघायचं. आता तिथे मैदानामध्ये समीकरणामध्ये थोडासा बदल होईल. शेवटचे 13 चेंडू शिल्लक, 33 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 13 चेंडू 33 हे समीकरण आहे. फुल टॉस आणि या वेळेस काय फुल टॉल वसूल. मिड विकेटला लांबच लांब षटकार. असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल एक दिवस तुझा, तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव. आणि विश्वासाने आता मात्र इथे तो लढा सुरू आहे दोन्ही खेळाडूंचा. समीकरणामध्ये बघायचं थोडासा बदल होईल. शेवटचे 12 चेंडू बनवायचे 27. गुरुदत्ता क्रिकेट लमनेरे संघ विचार करत असेल, अभी करे भी तो क्या करे. मॅच कडे जायचं पुन्हा एकदा. आपल्याला कुठे जायचं नाही, आपल्याकडे मॅच कडे जायचंय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 12, बनवायचे 27. बॉलिंग ट्रॅक वरती बघायचं यावेळेस.
विराज जाधव संघाचे कॅप्टन आहेत. खूप कमी वयामध्ये मध्ये देखील आपण पाहिलं तर या खेळाडूने सर्वांना प्रभावित केलंय. प्रेक्षकांना भुरळ पाडण्याचं काम मात्र विराजने केलं अनेक वेळा. परंतु समोर बघायचे सेट झालेले खेळाडू निलेश देशमुख आहेत. तगडा ताकदवान आहेत. क्रॉस द बॅट यावेळेस मैदानामध्ये डबल स्ट्रोक आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला. सिंगल इथे मैदानामध्ये आली. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती 56 धावा. शेवटचे 11 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पलीकडच्या बाजूला जर आपण पाहिलं तर सिकंदर भोसले, तनुज पवळे, आदेश तांगडे, हरिदासजी मत्रे, प्रवीण साठे आणि कदाचित आपण पाहिलोय मला वाटतं सगळे खेळाडू जे आहेत ना या मैदानाचा या स्पर्धेचा आढावा घेत आहेत. आणि कदाचित आमच्यापर्यंत माहिती आली आहे इन फ्युचर मुळशी तालुक्याच्या क्रिकेट बद्दल मात्र त्यांची चर्चा सुरू आहे. असोसिएशन मध्ये अजून किती बदल होणं गरजेचं आहे. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. गोलंदाज तयार आहे विराज. पुढे सरसावत थोडासा लोअर फुल टॉस होता. प्रॉपर बॅटवरती चेंडू मिडल झालेला नाहीये. एक धावी ती आली आणि मला वाटतं एखाद्या बागेत जावं रमत गमत फिरावडा तशी मात्र ही घेतलेली सिंगल होती. एक धावी ती आली. एका धावेने संघाचा धावफलक 57. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे आहेत त्या 25 धावा. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक 25 धावा अजूनही बनवायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा विराज. स्ट्राइक वरती बघायचे मैदानामध्ये यावेळेस निलेश देशमुख यांचा शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानामध्ये आपण इथे बघतोय. डॉट बॉल. धावफलक इथे स्थिर. विराजला माहिती आहे की फक्त मॅच इथे आम्हाला लांबवायची आहे. मॅच फक्त दूर करायची आहे आणि इथे विकेटच्या शोधामध्ये जाण्यापेक्षा आता चेंडू डॉट टाकणं गरजेचं आहे आणि ते करतोय मैदानाच्या मध्ये ते विराज. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. डीप होणारा चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट आलेला आहे. धावफलक इथे स्थिर आहे. हे 2 चेंडू नक्कीच आपण पाहिलं तर या मॅचचं भविष्य सांगणारे चेंडू असतील. 8 चेंडू बनवायचे आहेत 25. खुलवट टप्प्याचा बॉल खोदून काढला. यावेळेस सरळ खेळलेला स्ट्रोक होता. लॉंगॉनचे खेळाडू चेंडू कव्हर करतील. एक धावी ते मैदानाच्या आतमध्ये आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जर आपण मैदानामध्ये बघितलं गेलं तर होणार नाहीये. 7 चेंडू शिल्लक आणि आता बनवायच्या आहेत त्या 24 धावा. 7 चेंडू 24. सात चेंडू शिल्लक 24 अजून बनवायचे आहेत. गोलंदाज तयार आहे विराज. पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पावलांचा वापर केला. शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू हवेत आहे आणि इथे बघायचे चांगला झेल मैदानामध्ये होताना बघायला मिळाला आणि मॅचचं मात्र समीकरण बदलवणारं हे षटक विराजने पुन्हा एकदा दाखवून दिलं. कॅप्टन फ्रॉम लीडिंग फ्रंट. जिथे जिथे अडचणी असतील तिथे तिथे म्हणून संघनायक म्हणून मी मात्र खांद्यावरती जबाबदारी घेईल आणि ते काम मात्र इथे विराज जाधवने केलेलं आहे. अवघ्या 3 धावेचं टाकलेले षटक विराज जाधवने की फॅक्टर राहिले विराज. आणि आता बघायचं नवीन पॅटर्न मैदानात आप्पा शेळके ते बाद झालेत. त्यांची जागा घेण्यासाठी मंगेश माने. 6 चेंडू शिल्लक 24 धावेंची गरज. शेवटचं षटक असणार आणि शेवटचं षटक मैदानाच्या मध्ये घेऊन येईल गोलंदाजीसाठी गोलंदाज तेजस. जाऊया मॅच कडे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. बोला. शेवटचे आपण बघायचे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 धावा अजूनही मात्र ज्या बनवायच्या आहेत.
गोलंदाजीसाठी गोलंदाज तेजस तयार. निलेश देशमुख यांच्या बॅटमधून वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक षटकाचे रन. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय. बघायचंय पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. 5 चेंडू शिल्लक आहेत, 18 बनवायचे आहेत. निलेश देशमुख नावाचं वादळ आहे. पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जाईल. अभि आले चेंडूला कव्हर करताय. सिंगल तर घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि इथे मैदानामध्ये काय नेरे संघ मात्र तिथे चुका करताना बघायला मिळाला. 2 धावा इथे आलेल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक, 16 अजून बनवायचे आहेत. 4 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. इथे जर आपण पाहिले गेले तर मान संघाचं अस्तित्व या सामन्यावरती अवलंबून आहे. निलेश देशमुख तयार. पुण्याचा खुलवटप्प्याचा बॉल होता. धावेसाठी मात्र यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये नकार कळवला. सिंगल तर आपण पाहतोय मैदानामध्ये घेण्यासाठी प्रयत्न होता परंतु नकार कळवला. 3 चेंडू शिल्लक आहेत, 16 धावा अजूनही बनवायच्या आहेत. प्रत्येक चेंडूवरती आता मोठा फटका खेळणं गरजेचं आहे आणि निलेश देशमुख यांच्याकडे ती ताकद आहे. तेजस आतापर्यंत निलेश यांनी आपण पाहतोय वैयक्तिक 46 बनवलेले आहेत. कुलवटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खोदून तर काढलाय. चेंडू बघायचाय, निघाला अगदी सीमारेषा बाहेर आणि इथे चुकी झाली आणि चुकीला माफी मिळणार नाहीये. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. श्री नवखंडेनाथ चषक 2025 च्या पहिल्या दिवसामध्ये अर्धशतक पूर्ण करतोय निलेश देशमुख. व्हॉट अ बॅटिंग. तर नक्कीच निलेश देशमुख एकदा बॅट उंचवा. आपली एक चांगली बॅटिंग बघायला मिळाली. 2 चेंडू बनवायचे आहेत, 12. तेजस तयार असेल. यावेळेस अगदी आपण पाहतोय लेगस्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू. सामना संपलेला नाहीये, संघर्ष अजूनही सुरू आहे. जितना बडा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी. आयुष्याचा डाव तुम्ही खेळत असताना अशा प्रकारे खेळा की जिंकणाऱ्या संघालाही वाटलं पाहिजे अवघड डाव हाच होता. थोडासा दूरवरती टाकलेला चेंडू होता आणि आता मात्र चेंडू डॉट. 1 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. बनवायचे ते 11 धावा आणि आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये कधीच भविष्यवाणी करता येत नाही. 1 चेंडू 11 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता असेल. बोला तयार आणि इथे षटकार तर आला. निलेश देशमुखची बॅटिंग आवडली असेल, निलेश देशमुखचा संघर्ष आवडला असेल ना मित्रांनो, एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी. जबरदस्त खेळ केला निलेश देशमुखने. अशी काही बॅटिंग केली की गुरुदत्त क्रिकेट नेरे संघाला देखील आपण पाहिलं तो आनंद व्यक्त करता येत नाहीये. इतका जबरदस्त खेळ राहिला निलेश देशमुख यांचा. परंतु मॅन ऑफ द मॅच हा खिताब जाईल किरण जाधवच्या नावावरती. 42 धावांची इनिंग साकारणारा किरण जाधव असेल या मॅचचा हिरो. किरण या, तुम्हाला मॅन ऑफ द मॅच आपण किताब देतोय.